असेच कीर्तन आणि अभंगाचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी रंग कीर्तनाचा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. रामकृष्ण हरी. काय भावे उतराई त्यांचे पायी माझे डोई. चैतन्य भूषण ऐश्वर्य क्षीर परमार्थ प्राण प्रेमाद्भुत सिंधू तनु ब्रह्म चित्सज्ञ वैराग्य रत्न श्री विठ्ठल हृदय स्थान श्रीमंत साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाकैवल्य तेज साम्राज्य चक्रवर्ती विवेक सागर साधक मैबाप अखंड समाधी धन ज्ञानी यांचे राजे आणि माझ्या विठोबाचे प्राणसखे अखिल विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना करणारे महावैष्णव विश्वमाऊली ज्ञानोबाराय धारा शिवाधीश राजाधिराज योगीराज परब्रह्म स्वहं विश्वात्मक बीज मम हृदय स्थान भीमातीर निवासी स्वामी रघुराज महाराज अधिकरुण सकल संतांच्या चरणावर नतमस्तक होतो. मस्तक हे पायावरी इयावर करी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी आणि प्राप्त स्थळी हरी कीर्तनाचं निरूपण करण्याकरिता संत हृदय सम्राट वैराग्याचे मुकुटमणी भक्ती संप्रदायाचे कळस देवमान्य असा ज्यांचा अधिकार असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर यांचं वचन निवडलेलं आहे आणि आपल्या या वचनाच्या द्वारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर या महावैष्णव विश्वमाऊली ज्ञानोबर यांच्याकडे आज बाप कसा असावा, बाप कसा व्हावा, बाप नेमका आपल्याला जीवनामध्ये देतो तरी काय आणि त्या बापाच्या पोटी जन्माला येण्याचं भाग्य आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झालेलं आहे याचं यथार्थ वर्णन करणारा अभंग आजच्या हरी कीर्तनाच्या निरूपणाकरता उच्चारलेला विठ्ठल अभंगावर निरूपण करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो असा की आज या ठिकाणी वैकुंठवाशी ॲडव्होकेट नागनाथ ज्ञानदेव रोकडे ज्यांना बाबा म्हणून संबोधलं जात होतं अशा आपल्या वडिलांच्या ऋणामधून उतराई होण्याकरता त्यांचे असणारे सुपुत्र न्यायमूर्ती श्री राहुल नागनाथ रोकडे आणि श्री रवींद्र नागनाथ रोकडे या पित्यानं आपल्या या पंचक्रोशीला या ठिकाणी 2 सुपुत्र बहाल केले. कारण जीवनामध्ये ज्या वेळेस एखादी व्यक्ती जीवनामधली उंची गाठत असते त्यावेळेला त्या व्यक्तीची उंची वाढते, त्या व्यक्तीची प्रतिष्ठा वाढते. परंतु ज्या वेळेला ती व्यक्ती मोठी होत असते त्यावेळेला ती व्यक्ती एकटी कधीच मोठी होत नसते. हे लक्षात ठेवा. ती व्यक्ती एकटी मोठी होत नसते, ती व्यक्ती आपल्या गावाचं नाव मोठं करत असते. कारण कोणताही व्यक्ती कितीही मोठा झाला, ज्या वेळेला रामचंद्र प्रभू अयोध्येमध्ये लंकेमध्ये वनवासाच्या नंतर गेले होते त्यावेळेला काही लोकांनी रामचंद्र प्रभूंना सांगितलं, प्रभू अहो तुमच्या अयोध्येमधला फक्त तुमच्या वडिलांचा जो महाल आहे तोच सोन्याचा आहे, परंतु रावणाची संपूर्ण लंका सोन्याची आहे, ही लंका तुम्हाला घ्या. त्यावेळेला रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, बाबा रावणाची अख्खी लंका जरी सोन्याची असली
तरी ती माझ्या जन्मभूमी पुढे माझ्यासाठी ती माती समान आहे. माझ्या अयोध्येतली माती मला रावणाच्या सोन्याच्या लंकेपेक्षा कित्येक पटीनं मोलाची आहे. जननीश्य जन्मभूमीश्य. म्हणून लक्षात ठेवा, एखादा व्यक्ती ज्या वेळेस जीवनामध्ये मोठा होत असतो त्यावेळेला तो एक व्यक्ती मोठा होत नसतो, त्याच्या जन्मभूमीच्या नावानं. म्हणून साहेब कितीही मोठे झाले आहेत याच्यापेक्षा, तरी वांगी हे गाव त्यांच्या नावापुढचं कधीच कमी होऊ शकत नाही. कारण परिचय कोणाचा होत असतो? व्यक्तीचा परिचय मोठा झाला की व्यक्तीच्या जन्मस्थानाचा, कर्मस्थानाचा परिचय मोठा झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून याच्याकरता ज्या वडिलांनी आपल्या या पंचक्रोशीला या ठिकाणी 2 सुपुत्र बहाल केले आणि त्या वडिलांच्या ऋणामधून उतराई होण्याकरता या दोन्ही सुपुत्रांनी समस्त रोकडे परिवारानं आणि त्यांचे सर्व आप्त इष्ट गण गोत्र मित्र आणि ग्रामस्थ यांनी त्यांच्या ऋणामधून उतराई होण्याकरता चालवलेलं नामचिंतनाचं योग्य यथार्थ असं प्रयोजन आहे. विठ्ठल विठ्ठल. मानवी जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर मानवाचं हे जीवन प्राप्त करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी आपल्याला या जगतामध्ये हे जगत दाखवण्याचं काम केलेलं आहे, त्या अशा लोकांच्या ऋणामधून उतराई होणं हे मनुष्य जीवनाचं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून या मनुष्य देहावर शास्त्रानं 2 लोकांचे प्रामुख्याने उपकार सांगितलेले आहेत. पहिले उपकार या मनुष्य देहावर आईचे सांगितलेले आहेत आणि दुसरे उपकार या मनुष्य देहावर जन्म देणाऱ्या पित्याचे सांगितलेले आहेत. म्हणून ऐका, वडील, पिता, बाप, बाबा अनेक नावानं संबोधलं जाणार व्यक्तिमत्व आपल्या जीवनामध्ये आपल्याला नेमकं देऊन जात तरी काय? आपल्याला नेमकं देऊन जात तरी काय? ऐका, वडील मुलाला काय काय देतात? का वडिलांचे उपकार मानायचे? वडिलांचे उपकार का मानायचे? कारण त्याचं कारण असं आहे, आईचे उपकार मानणारी, आईचे उपकार व्यक्त करणारी समाजात पिढी निर्माण झाली आहे. पण बापाचे उपकार मानणारी, बापाचे उपकार व्यक्त करणारी पिढी सध्या तरी आणखीन समाजामध्ये पाहिजे त्या पद्धतीनं निर्माण झालेली नाहीये. त्याचं कारण आहे, समाजातल्या मुलांना आई कळालेली आहे. आई कळालेली आहे. का कळाली आई? त्याचं कारण आहे, मुलं नेहमी आईच्याच जवळ राहतात. लहानपणापासून मोठे होईपर्यंत जे काही मुलं त्या ठिकाणी सहवास करतात तो मुलांना आईचाच असतो. वडिलांचा सहवास जास्त मुलांना प्राप्त होत नाही. त्याचं कारण आहे, कारण आई घरीच असते हो. आई घरीच असते. मुलं आईच्या जवळ असतात. कारण आईला फक्त मुलांच्या जेवणाची सोय करायची आहे. आईला मुलांच्या फक्त जेवणाची सोय करायची आहे. पण बापाला मात्र मुलाच्या आयुष्याच्या जेवणाची सोय करायची असते. म्हणून मी नेहमी सांगत असतो, ऐका, आपण आपल्या घराला बंगल्याला रंग देत असतो. आतूनही रंग देतो आणि बाहेरूनही रंग देतो.
परंतु बाहेरचा रंग लवकर निघून जातो, आतला जात नाही. जर बाहेरचा रंग 5 वर्षात निघून गेला तर आतला 10-15 वर्ष चालतो. का हो? बाहेरचा रंग का निघून जातो आणि आतला रंग का जात नाही? त्याचं कारण ऐका. बाहेरच्या रंगाला ऊन वारा पाऊस सहन करायचंय. बाहेरच्या रंगाला ऊन वारा पाऊस सहन करायचंय. आतल्या रंगाला ऊन वारा पाऊस सहन करावं लागत नाही. आतला रंग सुरक्षित राहतो. मला हेच उदाहरण द्यायचंय की बाहेरचा रंग म्हणजे बाप आहे. बाहेरचा रंग म्हणजे बाप आहे. त्या बापाला ऊन सहन करायचंय, त्या बापाला वारा सहन करायचा, त्या बापाला पाऊस सहन करायचा, त्या बापाला कष्ट सहन करायचंय. त्यामुळे बाहेरचा रंग जसा जिजून जातो तसा आमचा बाप ऊन वारा पाऊस कष्ट सहन करून जिजून जातो. तो पुसट होतो आणि तो दिसत नाही. पण आतल्या आईला मात्र ऊन वारा पाऊस सहन करायचा नाही. नवरा कष्ट करणार आहे, बाप कष्ट करणार आहे, हाडाची काढ करणार आहे, राब राब राबणार आहे. आणि तो राब राब राबलेला बाप घरामध्ये आईच्या हातामध्ये आणून देतो आणि सांगतो, माझी मुलं तेवढी उपवाशी राहू देऊ नको, माझी मुलं तेवढी उपवाशी राहू देऊ नको. पण मुलं मात्र बाप आणून देताना पाहत नाहीत, आई खाऊ घालताना पाहतात. आईला खाऊ घालताना पाहतात. त्यामुळे मुलांना वाटतं जे काही करते ती आईच करते. म्हणून प्रसंग असा आहे, आपल्याच या भागामध्ये एकदा मला शाळेच्या स्नेहसंमेलनाकरता आमंत्रित केलं होतं. त्यावेळेला त्या शाळेमध्ये आम्ही गेलो. त्यांनी सांगितलं, महाराज तुम्ही महाराष्ट्रभर कीर्तन करता, आमच्याही मुलांना काही संबोधन करा, काहीतरी ज्ञान द्या. त्यावेळेला मी त्या शाळेमधल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची ठरवली. सांगितलं, सर मी मुलांना काही सांगू इच्छित नाही, पण मला यांच्याकडून परीक्षा घ्यायची आहे. त्या सरांनी मला एका वर्गामध्ये नेलं आणि सांगितलं, ही सगळी उच्च शिक्षित म्हणजे माध्यमिक मधली सगळ्यात मोठ्या वर्गातली 8वी-9वी ची मुलं आहेत. 10वीच्या परीक्षा आहेत, पण ही 8वी-9वी ची मुलं आहेत. तुम्ही यांची काही परीक्षा घ्यायची ती घ्या. त्यावेळेला त्या वर्गामध्ये गेल्यानंतर मी हातामध्ये खडू घेतला आणि ब्लॅक बोर्डवर विषय लिहिला, निबंध. आकडा 1 आई लिहिलं, आकडा 2 बाप लिहिला आणि मुलांना सांगितलं. त्या वर्गामध्ये एकूण 85 मुलं मुली होते. त्या मुलांना सांगितलं, बाबांनो मी तुमच्या पुढे निबंध म्हणून लिहिलंय. 2 विषय लिहिलेत जीवनामध्ये जे आपल्याला नशिबानं प्राप्त झालेत. म्हणून लक्षात ठेवा, मी बोलून जाईल. मला सांगितलं की बाबांना वेळेची फार महत्वाकांक्षता होते. बाबांना वेळेची फार महत्वाकांक्षता होती. त्याच्यासाठी मी बोलून जाईल. का वेळेला बाबा एवढं महत्व देत होते? कारण वेळेची किंमत फार मोठी आहे. वेळेची एकतर किंमतच होत नाही. एका मिनिटासाठी परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्याची लोकल चुकली आहे, त्याला जाऊन वेळेची किंमत विचारा. काही वेळासाठी हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ ॲम्ब्युलन्सची चुकली आहे आणि पेशंटचा, रुग्णाचा जीव ॲम्ब्युलन्स मध्ये गेलाय, त्याला जाऊन वेळेची किंमत विचारा. डॉक्टर बोलतात अर्धा तास आधी आणलं असतं तर पेशंट दगावलं नसतं. वेळेची किंमत विचारा. मी बोलून जाईल वेळेसाठी, ऐका. काल परवा त्या अंबानीच्या मुलाचं प्री-वेडिंगचं शूटिंग झालं. त्यावेळेला तो फेसबुकचा मालक त्याच्या असणाऱ्या प्री-वेडिंग साठी आला होता म्हणतात. आणि त्यावेळेला त्या फेसबुकच्या मालकाच्या मंडळीचं लक्ष त्या अंबानीच्या मुलाच्या हातातल्या घड्याळाकडे गेलं. ते सोशल मीडियावर आलं होतं. का तर त्याच्या हातातलं घड्याळ
म्हणे 150 कोटीचं होतं. एवढं महागडं घड्याळ त्याच्या हातामध्ये होतं. मला सांगायचंय काय, 150 कोटीचं घड्याळ आपण हातामध्ये घेऊन घालू शकतो, पण घड्याळातली वेळ मात्र 150 कोटीनं विकत घेऊ शकत नाही. घड्याळातली वेळ विकत घेऊ शकत नाही. लक्ष केल्या जोडी न मिळे आयुष्याची एक घडी. ऐका, काल परवा त्या फेसबुकवरच सोशल मीडियावरच एका विद्वान व्यक्तीनं प्रश्न केलाय. तो सगळ्यांना केलाय. त्यानं विचारलंय, आज तुमच्याकडे कोट्यावधी रुपये आहेत, लाखो रुपये तुमच्या बँकेत आहेत, तुम्ही कोट्याधीश आहात, परंतु तुमच्याकडे पैसा असून सुद्धा तुम्ही विकत न घेऊ शकलेल्या गोष्टीची नावं सांगा. पैसा असून सुद्धा विकत घेता येत नाही. पैसा असून सुद्धा मनुष्य देह विकत घेता येत नाही. पैसा असून सुद्धा आयुष्य विकत घेता येत नाही. पैसा असून सुद्धा संत संग विकत घेता येत नाही. म्हणून पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराच्या बाहेर एक पाटी लावली आहे. ती पाटी सुंदर आहे. वशिल्यानं आणि चोरवाटेनं तुम्ही देवाच्या मूर्तीपर्यंत जाल, देवापर्यंत नाही. पैशानं मंदिरं विकत घेता येतील पण देव नाही. पैशानं मूर्ती विकत घेता येतील पण देव नाही. आणि पाचवी गोष्ट ऐका, पैशानं या जगाच्या बाजारात काहीही मिळेल, पण पैशानं आईबाप पुन्हा विकत घेता येत नाहीत. पैशानं आईबाप पुन्हा विकत घेता येत नाहीत. म्हणून ऐका, जे आईबाप आपल्याला भाग्यानं मिळाले, कारण आई वडील मिळण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं. चांगला बाप मिळण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं. ज्या अर्थी आपल्याला विद्वान बाप मिळालाय, ज्ञानी बाप मिळालाय, त्या अर्थी आपण पूर्वजन्मामध्ये काहीतरी पुण्य केलं असेल. त्याच्याशिवाय आपला जन्म एका विद्वान आणि ज्ञानी बापाच्या पोटी होऊ शकत नाही. बहुभाग्येन बहुपुण्येन बहुजन्म समर्जितेन माता पिता चलभती. आई आणि बाप चांगले मिळण्यासाठी जीवनामध्ये काय लागतं? पुण्य लागतं, भाग्य लागतं. कारण पैशानं आई बाप विकत घेऊ शकत नाही. म्हणून ऐका, मी सांगत होतो की मुलांना थोडीफार आई कळाली आहे, मुलांना थोडीफार आई कळाली आहे, पण बाप मात्र 1% सुद्धा मुलांना कळालेला नाही आहे. मुलांना सांगितलं, बाळांनो, आपल्या जीवनातले या जगाच्या पाठीवर पुन्हा कधीच न मिळणाऱ्या या 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे आई आणि दुसरा म्हणजे बाप. असे 2 विषय मी तुमच्या पुढे मांडलेत. माझा आग्रह नाही की आईच लिहा आणि माझा आग्रही नाही बापच लिहा. आवडेल त्या विषयावर 5च ओळी निबंध लिहा. मुलांनी पेज घेतले, पेन घेतले, आपली आपली नावं टाकली, रोल नंबर टाकले आणि लिहायला चालू केलं. 5 मिनिटांमध्ये 5-5 ओळी निबंध लिहून काढले आणि ती सगळे पेज गोळा करून सरांनी माझ्या जवळ आणून दिले. 85 पेज होते. मी प्रत्येक पेजची हेडलाईन वाचायचो आणि बाजूला ठेवायचो. त्यावेळेला सर म्हणाले, महाराज, तुम्ही आमच्या मुलांची वेळ, आमच्या मुलांची शाई, आमच्या मुलांची पानं व्यर्थ घालवली. का? आमच्या मुलांनी काय लिहिलंय ते तुम्ही वाचतच नाही, फक्त पान पाहताय आणि बाजूला ठेवताय. त्यावेळेला त्या सरांना सांगितलं, माझी सगळी पानं पाहून होऊ द्या, मग मी तुम्हाला सांगतो. 85च्या 85 पानं मी काय केली, हेडलाईन वाचून बाजूला ठेवली आणि सरांना एक गोड प्रश्न विचारला, सर, तुम्हाला मुलं आहेत का हो? सरांनी सांगितलं, हो महाराज, मला 2 मुलं आहेत. एक 12वी सायन्सला आहे आणि एक 8वीलाच आहे. आणि भाग्य म्हणजे महाराज,
तो मुलगा याच वर्गात आणि याच शाळेत आहे. दुसरी कुलबस लावाय नको, दुसरा डब्बा नको, माझ्या बरोबरच गाडीवर बसून येईल म्हणून माझ्या मुलाला मी माझ्याच शाळेत आणलंय. मी सरांना त्यांच्या मुलाचं नाव विचारलं आणि त्याचं पान मी बाजूला काढलं, सरांच्या मुलाचं पान, आणि सरांच्या हातामध्ये दिलं. त्या वेळेला सरांनी वाचलं. मुलानं त्याचं नाव, सरांचं नाव, आडनाव, रोल नंबर लिहिलेला होता. निबंध आकडा 1, आई. आई मला रोज आंघोळ घालते, आई माझा मेकअप करते, आई मला रोज गोडधोड खाऊ घालते, आई माझी काळजी घेते, आईचं माझ्यावर फार प्रेम आहे. 5 ओळी लिहिल्या होत्या. सर माझ्याकडं पाहून बोलू लागले, महाराज बघा ना माझ्या बाळानं, माझ्या मुलानं किती सुंदर आई विषयी निबंध लिहिलाय, बघा ना महाराज. त्यावेळेला मी त्या सरांना बोललो, सर तुमच्या मुलानं आई विषयी 5 ओळी फार सुंदर निबंध लिहिलाय, पण तुमच्या मुलाला बाप का लिहिता आला नाही? माझं ऑब्झर्वेशन आहे, सर्वे आहे की 85 वर्गामध्ये मुलं मुली होती. एकाही मुलानं आणि एकाही मुलीनं बाप लिहिलेला नव्हता. 85च्या 85 मुलं आणि मुलींनी आईच लिहिली होती. बाप लिहिला नव्हता. का लिहिला नव्हता बाप? त्याचं कारण आहे महाराज, बाप कळालाच नाही. आणखीन आमच्या मुलांना बाप कळालेला नाहीये जितकी आई कळाली आहे. मग बाप का कळत नाही? तर सायकोलॉजिकार सांगतात की बाप न कळण्याला काही टक्के आई कारणीभूत आहे. का? ज्या वेळेला मुलं लहान असतात ना, लहान असतात त्यावेळेला मुलांची मेमरी कोरी असते. त्याच्यामध्ये जे चांगलं भरेल ते चांगलं भरलं जातं आणि वाईट जरी भरलं तरी ते विसरलं जात नाही. त्यावेळेला मुलं लहान असताना आई काय करते ऐका. आता मुलं लहानच असतात, खेळतच असतात, खोड्या करतच असतात, दंगा करतच असतात, मस्ती करतच असतात, आवडेल ते मागतच असतात, कारण ती लहानच असतात. लहान मुलांनी जर दंगा केला नाही, मस्ती केली नाही, खोड्या केल्या नाहीत तर त्यांना लहान कोण म्हणेल? हा, लहान आहेत म्हटल्यानंतर ते खोड्या करणार, दंगा करणार, मस्ती करणार. त्यावेळेला आई त्या लहान मुलाला सांगत असते, बाहेर जाऊ नको नाही तर बाप मारेल, झाडावर चढू नको बाप मारेल, पोहायला जाऊ नको बाप मारेल, सायकल खेळू नको बाप मारेल, अभ्यास कर बाप मारेल, नापास झाला बाप मारेल. प्रत्येक वेळा आई मुलाला बापाची भीती घालत राहते. मग मुलाला काय वाटतं, बाप म्हणजे यमाचा सक्का भाऊच आहे काय की. आई म्हणते मारेल बाप, असं केलं तर बाप मारेल, तसं केलं तर बाप मारेल, बापाला नाव सांगेल. हळूहळू मुलं बाबापासून दूर जायला लागतात आणि मुलं आईच्या जवळ यायला लागतात. शाळेतली फी भरायची, आई पैसे दे. आई जाते आणि बापाच्याच खिशातले पैसे काढते. 500 रुपये काढते, 200 मुलाला देते, 300 तिला ठेवते. आई आईस्क्रीम आलंय, काढते बापाच्या खिशातले पैसे मुलाला देते. आई सहलीला जायचंय, बापाकडून पैसे घेते मुलाला देते. मुलाला वाटतं हे सगळं देते ती कोण देते? आईच देते. पण मुलाला काय माहिती की बाबा रोजच्या जेवणाची शिदोरी करणारी आई तुझ्या चांगली लक्षात राहील, पण आयुष्याची शिदोरी करणारा बाप मात्र तुला कधीच कळणार नाही. लय अवघड हाय जाया बाप रे, लय अवघड हाय जाया बाप रे. म्हणून ऐका, बाप समजायला, बाप कळायला जितका शब्द कठीण आहे, जितका शब्द कठीण आहे, बाप म्हणलं की हृदयाला भिडतो शब्द. वडील शब्द भिडत नाही,
बाबा शब्द भिडत नाही, पप्पा शब्द भिडत नाही, डॅडी शब्द भिडत नाही, पण बाप म्हटलं की काळजाला भेदतो तो शब्द. जितका शब्द कठीण आहे तितका बाप समजायला कठीण आहे. म्हणून ऐका, जीवनामध्ये आतापर्यंतचा इतिहास आहे, मुलाला बापाची किंमत दोन वेळाच कळते. दोन वेळा. एक, बाप मेल्याशिवाय बापाची किंमत कळत नाही. शब्द फार महत्वाचे आहेत. बाप मेल्याशिवाय बापाची किंमत कळत नाही. आणि दोन, बाप झाल्याशिवाय बापाची किंमत कळत नाही. तुम्हा आम्हाला कळाली नाही याच्यात नवल नाही. जगाचा मालक असणाऱ्या प्रभू श्रीरामाला सुद्धा बापाची किंमत बाप मेल्याशिवाय कळाली नाही. बाप मेला न कळता, बाप मेला न कळता. बाप मेला न कळता, नवती संसाराची चिंता. तुकोबऱ्या बोलतात, बाप मेला न कळता. बाप न कळता मेला. बाप कळाला नाही आम्हाला, आणि आमचा बाप मरून गेला, आम्हाला कळाला नाही. आणि आम्हाला कळत नव्हतं तेव्हाही आमचा बाप मेला. असे दोन अर्थ या अभंगाचे काढले जातात. आम्हाला आमचा बाप कळाला नाही. म्हणून ऐका, बापाची किंमत त्याला जाऊन विचारा ज्याचा बाप लहानपणीच गेलाय, आणि संसाराचं ओझं ज्याच्या खांद्यावर पडलंय त्याला जाऊन विचारा. बापाची किंमत माझ्या आळंदीच्या ज्ञानोबाला जाऊन विचारा. आपल्या मुलाचं कल्याण व्हावं, आपल्या मुलांना समाजानं स्वीकारावं, याच्यासाठी ज्या बापानं आपल्या देहाला शिळा बांधून इंद्रायणीच्या डोहामध्ये प्राण अर्पण केले, आणि लहानपणीच
भावंडाचं आणि समाजाचं ओझ ज्या ज्ञानोबावर टाकलं, त्या ज्ञानोबाला जाऊन विचारा बापाची किंमत काय असते. म्हणून ऐका, 3 वाक्य ऐकून जा. जीवनामध्ये जोपर्यंत बाप जिवंत असतो तोपर्यंत खरंच सांगू का, चिंता हा शब्द आपल्या जीवनात कधीच प्रवेश करत नाही. बाप जिवंत असतो तोपर्यंत एकच शब्द आपल्या जीवनात असतो, डोंट वरी. चिंता करू नको बाळा, मी आहे. म्हणून बाप जिवंत असेपर्यंत चिंता शब्दच आपल्या जीवनात कधी येत नाही. म्हणून 3 वाक्य ऐका. ज्याचा बाप जिवंत त्याच्या घराला कधी कुलूप लावावं लागत नाही. ज्याचा बाप जिवंत त्याच्या घराला कधी कुलूप लावावं लागत नाही. कारण बाप सांगत असतो, बाळानो सगळेजण कार्यक्रमाला जा, कुणी नोकरीला जा, तुमचा बाप खंबीर आहे घर राखायला. बाप जिवंत असेपर्यंत घराला कधी कुलूप लावावं लागत नाही. मी कित्येक घर अशी पाहिली की बाप मेल्यानंतर 10व्याला जाण्यासाठी कुलूप नवं विकत आणावं लागलं. घरात कुलूप नव्हतं. का नव्हतं? बाप होता तोपर्यंत कुलूप लावायची वेळच आली नाही. म्हणून ऐका, बाप जिवंत आहे, ज्याचा बाप जिवंत आहे त्याच्या घराला कधी कुलूप लावावं लागत नाही. आपण शेतकरी आहोत. ज्याचा बाप जिवंत आहे त्याची जनावर कधी उपवाशी मरत नाहीत. ज्याचा बाप जिवंत आहे त्याची जनावर कधी उपवाशी मरत नाहीत. कुठेही जा, लग्नाला जा, तालुक्याच्या गावाला जा, कामानिमित्त बाहेर जा, तुमचा 80 वर्षाचा बाप 2 किलोमीटर असणाऱ्या तुमच्या गोठ्यावर भर उन्हामध्ये चालत जाईल. एखाद्या बैलानं लात मारली तर पुन्हा उठून उभा राहील. एखाद्या गायीनं डुसणी दिली तर पडला तर पुन्हा उठून उभा राहील. पण तुमची जनावर कधी उपवाशी मरू देणार नाही. नाही वैरण काढता आली तर जनावर वैरणीत बांधून येईल, पण तुमचं जनावर उपवाशी मरू देत नाही. ज्याचा बाप जिवंत आहे त्याची जनावर उपवाशी मरत नाहीत. कित्येक मुलांनी बाप मेल्यानंतर जनावरच ठेवली नाही, गोठे रिकामे केले. कारण जनावर सांभाळण्यासाठी बापच लागतो, दानत लागते, आणि ती दानत आपल्या बापात आहे हे लक्षात ठेवा. 3रं वाक्य ऐका. ज्याचा बाप जिवंत आहे तो मुलगा सकाळी कधीही लवकर उठत नाही. हे महत्वाचं वाक्य आहे. ज्याचा बाप जिवंत आहे तो मुलगा सकाळी लवकर का उठत नाही? आई म्हणते, पिंट्या उठ, सूर्य डोक्यावर आलाय. त्या वेळेला बाप म्हणत असतो, झोपू दे माझ्या लेकराला, अजून त्याचा बाप जिवंत आहे, अजून त्याचा बाप जिवंत आहे. म्हणून ऐका, बाप जिवंत आहे तोपर्यंत काय झोपून घ्यायचंय ते झोपून घ्या बाबानो. बाप मेल्यावर पुन्हा कुणी झोपू देणार नाही आपल्याला. बाप गेल्यानंतर कुणी झोपू देणार नाही. म्हणून जीवनामध्ये बापाची किंमत बाप गेल्याशिवाय होत नाही. बाप गेल्याशिवाय बाप कळत नाही. आणि 2रं माझं वाक्य आहे, बाप झाल्याशिवाय बाप कळत नाही. हेच दिवस आहेत. ऊन मी म्हणतंय, पावसाळा तोंडावर आलाय, जुना काळ आहे, पत्र्याची घरं, कुठून तरी पत्रा थोडासा टिपकतोय. म्हणून 25 वर्षाचा मुलगा अनवाणी पायानं पत्र्यावर चढलाय, हातामध्ये डांबर घेतलंय आणि ते छिद्र बुजवण्याचं काम करतोय. त्याचा 60-70 वर्षाचा बाप इकडं तिकडं पाहतो, माझा मुलगा कुठं दिसत नाही, माझं बाळ कुठं दिसत नाही. म्हणून बाहेर येतो, पाहतो तर बाळ पत्र्यावर चढलंय, मुलगा पत्र्यावर चढलाय. ऊन मी म्हणतंय, डोक्यावर टोपी नाही, पायात चप्पल नाही. तो 60-70 वर्षाचा बाप वर चढलेल्या मुलाला म्हणतो, बाळा अरे ऊन मी म्हणतंय, पायाला चटके बसतात रे, डोक्याला चटके बसतात, खाली उतर बाळा. मुलगा म्हणतो, बाबा पाऊस तोंडावर आलाय, पत्रे गळायला लागल्यानंतर पुन्हा काय करायचं? अरे ऊन कमी झाल्यावर वर चढ रे. मुलगा म्हणतो, उन्हामध्ये डांबर चांगलं बसतं,
अरे गरम करून घेऊन जा, पण पुन्हा सावलीमध्ये डांबर बसव. अरे खाली ये बाळा. मुलगा काही ऐकायला तयार नाही. पुन्हा बाप म्हणतो बाळा खाली ये. शेवटी बऱ्याच वेळा बापानं मुलाला बोलवल्यानंतर मुलाला राग येतो आणि मुलगा रागानं म्हणतो म्हाताऱ्या घरात बस बर, मी माझं काम करतोय ना. 70 वर्षाचा बाप घरात जातो, पण घरात बसेल तो बाप कुठला, फेऱ्या मारायला लागतो इकडून तिकडून. तसं काय माझं बाळ खाली आणायचं. त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की आपल्या मुलाचा मुलगा म्हणजे नातू 2 वर्षाचा पाळण्यात झोपी घातलाय. उचलतो त्या मुलाला खांद्यावर घेतो, बाहेर उन्हात येतो आणि एक पोतं खाली टाकतो आणि त्या 2 वर्षाच्या नाताला उन्हामध्ये आणून झोपवतो. उन्हाचे चटके त्या मुलाला बसायला लागतात. त्यावेळेला ते बाळ जाग होतं आणि रडायला लागतं. आपल्या रडणाऱ्या मुलाचा आवाज कुठून येतोय म्हणून पत्र्यावर चढलेला मुलगा बघतो, तर बापानं उन्हात आणून मुलगा झोपवलाय. तो वरून म्हणतो बाबा अहो डोकं पिकं फिरलंय का, माझं लहान कोवळ्या कातड्याचं लेकरू आहे हो, त्याला ऊन लागतंय, घरात न्या त्याला. त्यावेळेला तो बाप म्हणतो अरे तुझ्या मुलाला म्हणलं की ऊन लागतंय आणि माझ्या मुलाला ऊन का गुदगुल्या करत असेल का रे. जोपर्यंत माझा मुलगा उन्हामधून खाली येत नाही तोपर्यंत तुझा मुलगा उन्हातून घरात नेत नाही. मुलानं पत्र्यावरनं उडी मारली, हे बघा खाली आलो. बापानं नातू उचलला, घरात नेला. मला एकच सांगायचंय, बाप झाल्याशिवाय बापाची किंमत कळत नाही. आता सध्या तर हम दो हमारे दोस्त आहे, त्याच्यापेक्षा अलीकडं अजून अलीकडं आलंय हम दो हमारा एक. अरे आमच्या बापानं जुन्या काळात 5-5 मुलं सांभाळली पण कधी तक्रार केली नाही. आणि एक मुलगा सांभाळताना आताचे वडील तक्रार करतात, महाराज काय सांगायचं, याचा खर्च किती, शाळेला किती खर्च आहे, अमुक खर्च किती. अरे बाप कोणाला म्हणतात ऐका, तक्रार करत नाही त्याचं नाव बाप आहे. तक्रार करत नाही त्याचं नाव बाप आहे. बापानं कधीच तक्रार केली नाही. सांगून जातो ऐका, आपल्या जीवनात अनुकूल प्रतिकूल परिस्थिती आली, ज्या वेळेला आपल्या प्रयत्नाचे हात टेकतात, त्यावेळेला आपल्याला कुठंतरी शास्त्र आणि संत यांचा आधार घ्यावा वाटतो. तो कोणीही असला तरी, अगदी अंबानी जरी असला तरी त्यावेळेला तो शास्त्र आणि संतांचे हात धरतोच. ऐकलं असेल कधीतरी पेपरला, त्या अंबानीच्या मुलीला 2 मुली झाल्या जुळ्या. त्यावेळेला त्या 2 जुळ्या मुलींच्या वरून त्यानं 300 किलो सोनं उतरून साधूला दान दिलं. ऐकलं असेल पेपरला, वाचलं असेल. मला सांगायचंय काय, कोणी जरी या जगातला असला तरी प्रयत्न संपल्यानंतर त्याला कुठेतरी अध्यात्माकडून अपेक्षा असते. म्हणून आपण अनुकूल प्रतिकूल परिस्थिती झाली की कुठेतरी जातो आणि मग आपल्याला सांगितलं जातं बऱ्याच लोकांना तुम्हाला पितृदोष आहे. असा कोणी आहे का इथं की तुम्हाला मातृदोष सांगितलाय, आईचा दोष सांगितलाय? कोणाला हा दोषच जगात उपलब्ध नाही. मातृदोष हा दोष जगात उपलब्धच नाहीये. मग तुम्ही म्हणाल पितृदोष का? माझे शब्द फार महत्वाचे आहेत. मी तो मान्य करणारा नाहीये, पण मला त्याचा अर्थ काढायचा आहे. मला अर्थ काढायचा आहे. आईचा दोष का नाही, बापाचा दोष का? ऐका, त्याचं कारण आहे, जी आई जिवंत असताना आपलं वाटोळं व्हावं इच्छित नाही, ती मेल्यावर आपलं वाटोळं इच्छिल का? म्हणून मात्र दोष नाही. आणि दुसरी गोष्ट, आई उपकार करते, आई उपकार करते, पण आई बोलून दाखवते. थोडं काही चुकलं की म्हणते याच्यासाठी तुला 9 महिने 9 दिवस सांभाळलंय का, याच्यासाठी तुला लहानाचं मोठं केलंय का, याच्यासाठी मी माझं दूध पाजलंय का? अशी आई म्हणून जाते. म्हणून बोले त्याचे कैसे उपकार, बोलणाराचे उपकार शिल्लक राहत नाहीत. एखाद्यानं तुमच्या अडचणीच्या काळात तुम्हाला मदत केली असेल आणि तो जर 17 वेळा माणसात म्हणत असेल माझ्यामुळे तुम्ही असं झालाय, तर बोलून दाखवले की उपकार संपले. आई बोलून दाखवते म्हणून तिचे उपकार शिल्लक राहत नाहीत. पण बाप मात्र आयुष्यभर राब राब राबतो, हाडाची काड करतो, रक्ताचं पाणी करतो, पण कधीच बाप म्हणत नाही मी तुझ्यासाठी केलंय.
कधीच म्हणत नाही. म्हणून ऐका, कुणीतरी म्हटलंय, डोळे मिटून प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात, डोळे उघडे ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात, डोळे वटारून प्रेम करते तिला धर्मपत्नी अथवा बायको म्हणतात. डोळे वटारून प्रेम करते आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात. डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात. पण पुढचं वाक्य महत्वाचं आहे. आयुष्यभर प्रेम करून सुद्धा डोळ्यामध्ये प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात, त्याला बाप म्हणतात. म्हणून याच्यासाठी आपल्याला बापाचं प्रेम कधीही दिसत नाही. बाप स्वाभिमानी बाळा, बाप कनख रकना, त्याच्या काळात सुद्धा लाजाळूची संवेदना. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते कुशाल. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खतम तून पाया तेव्हा ढासळते घर. बाप नावाचा पाया खचला की घर ढासळायला वेळ लागत नाही. अहो, बाप तलवार आहे, बाप ढाल आहे, बाप पेटती मशाल आहे, म्हणून आपण झोपतो खुशाल. हे लक्षात ठेवा. बापाच्या काळजाला सुद्धा लाजाळूची संवेदना आहे. बापाला माणसामध्ये रडता येत नाही, परंतु बाप उशीमध्ये डोकं घालून रडल्याशिवाय राहत नाही. पण ते पाहायला मुलं जागी नसतात, हे लक्षात ठेवा. म्हणून जीवनामध्ये फार भाग्यानं, फार दुर्लभत्वानं आपल्या प्रत्येकाला देवाला मिळाला नाही. स्वामी तिन्ही जगाचा, आई बापा विना भिकारी. तिन्ही जगाचा स्वामी बापाशिवाय भिकारी आहे. त्याला बाप मिळाला नाही, त्याला बापाचं प्रेम मिळालं नाही, त्याला बापाचा स्नेह मिळाला नाही, परंतु तो बाप आपल्या प्रारब्धानं, आपल्या पुण्यानं, आपल्या भाग्यानं आपल्याला प्राप्त झालेला आहे. म्हणून आज जगद्गुरु तुकोबराया जीवनामध्ये कसा बाप मला मिळालाय आणि माझा बाप कसा आहे याचं वर्णन करतात. आणि ते वर्णन अभंगाच्या प्रथम चरणामध्ये
आ